हॅलो. पंढरपूरनं बोलतोय म्हणलं. हा बोला की. 5 तारखेला कांदा आणला होता सोलापूर मार्केटला. बर त्या टाइमला 17 तारखेचा चेक दिलता. बर. चेकवर पैसेच नाही तर त्यांच्या. हा आता फोन कधी उचलते ते कधी उचलत नाही. आता देतो मग देतो असं जवळजवळ एक 10 दिवस झालं टोलवा टोलवी करते ते. मग तुम्ही त्यांच्याजवळ जावा की सरळ सरळ. गेलतो मार्केट यार्डात मी कंप्लेंट ते आपलं तक्रार बी दिली. कोणतं मार्केट यार्ड? सोलापूर. सोलापूर त्याला नाव आहे ना, पण इथे लक्ष मार्केटला तिथं का दुसरीकडे अजून? ते आपलं ह्याचं कांदा मार्केट मोठं. बर 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 बर. तुम्हाला मी तक्रार दिलेलं बी टाकलं मोबाईलवर ना. आता तुम्हाला चेक आणि पावती बी टाकले. हा माझ्याकडे एक चेक आले, पण त्याच्या 27,000 अमाऊंट दिसायला लागले की. तीच की पण चेकवर पैसेच नाहीत हो. पैसे नाही ते म्हणजे हा, अकाउंटला पैसे बँकेत. नाही का? हा, अकाउंटला पैसे नाहीत त्या. मग तुम्ही त्यांच्यापेक्षा जावा आणि त्यांना अकाउंटला पैसे टाकायला लावा आणि तुम्ही घ्या मग. पैसे टाका ना अकाउंटवर, कॅश देतो हे देतो. चेक घेऊन गेलतो काल मी. चेक जमा केला बँकेत? केलता जमा, परत बँकेवाल्याने पैसे नाहीत म्हणून माघारी नाही म्हणले. बर बर. त्यांचा नंबर आहे का? हाय हे नंबर. त्यांचा नंबर मला आणि त्यांचं नाव पाठवा. बर बर. हा, आणि तुमचं नाव काय? गणेश दांडगे. गणेश दांडगे का? हा, बर बर. त्यांचं नाव आणि त्यांचा नंबर मला पाठवा. पाठवतो सर. हॅलो. हवा भगवान का? हा बोला. बाबा बारडोळे बोलतो, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. बोला गे. तर आपल्याकडे गणेश दांडगे म्हणून 15 दिवसापूर्वी एकदम तोंडा घातला होता. हा तर 27,423 रुपयाचं बिल झालं होतं. हा सगळं कटून 27,000 बिल राहिलं आणि तुम्ही त्यांना चेक दिला. मग त्यानं तो चेक घेऊन बँकेमध्ये गेला. बँकेमध्ये गेल्यावर बँकवाले त्याला म्हणले चेक तुमचा बाउन्स झालाय. तर का म्हणले, तर तुमच्या अकाउंटला पैसे नाही. तर हा मॅटर कधीपर्यंत अकाउंट मध्ये पैसे टाका? हे मॅटर सोमवारी शनिवार यावं लागतं. इथं अर्ज दिल्याची तक्रार दिल्यात मार्केट कमिटी मध्ये. तक्रार दिली तुम्ही त्यांना 10 ते 15 दिवस झालं पळवा लागला. आज देतो उद्या देतो म्हणून. काय म्हणलं, सोमवारी या ते मिटून घ्या, तुमचं पण पैसे घेऊन जावा म्हणलं. फोन करून बोललोय मी. त्याने म्हणले सोमवारी तुम्ही जावा, तिथं तुम्ही अर्ज केला, तक्रार केलात मग ती मिटवून आणि तुमची पेमेंट काय असेल ते घ्या म्हणले. तिथं आम्ही 17 तारखेपासून फोन करत होतो आणि असं मी एकटा ना, असं चांगलं त्यांनी विशिक शेतकऱ्यांना केलंय भया. हा, मी काय एकटा शेतकऱ्यांना असं लय शेतकऱ्यांना असं त्यांचं एजंट आहे असं रोड कडेला थांबते तर रातचं. हा, गाड्या नेते आत हे करून तुमचा एवढा रेटनं काढतो ती काढतो. आम्ही बाहेर गावत असलो आम्हाला काहीच माहित नव्हतं आणि पहिल्यांदाच घेऊन गेलो सोलापूरला. बरं. ह्याच्या आधी कुठे करत होता? आपलं नेतो आम्ही कोल्हापूर, सांगलीला. हा, बर बर बर. तुम्हाला रेट आता इकडे चांगला भेटला का तिकडे चांगला भेटत होता? तिकडं चांगला वेळ त्याने 200 रुपयानं कमीने बी काढला तसं 200-300 रुपयानं. हा, 5 मार्चला कांदा नेला तेव्हा चांगलं 3200, 3000, 2800 जात होता. बर. हा, 5 मार्चला. हा, आणि तिथनं पट्टी 17 तारखेला चेक दिला म्हणल्यावर आम्ही आधी कशाला बघतोय खात्यावर पैसा आहे नाही तर. हो हो, बरोबर आहे बरोबर आहे. 17 तारखेला जो चेक टाकला, 1-2 दिवसांनी बँकेतनं फोन आला ह्याच्या खात्यावर पैसेच नाहीत म्हणून. हा, यानं 1 तारखेपर्यंत थांबा, 30 तारखेला मार्च एंड आहे खातं लॉक झालं, हे असं टोलवी केली. आता 1 तारीख संपल्यावर तिथनं तारखाच सांगायला लागला आपलं 2 तारखेला आणि 5 तारखेला असं पुढे ढकलायला लागला. बर बर. मी त्यांना बोललोय तुम्ही सोमवारी जावा तिथं